बुंदूबाबा, नारद म्हणा, लिंग पिसाट म्हणा, अशोक खरातला लाख लाख धन्यवाद. तुम्ही म्हणाल धन्यवाद काय देताय? अशोक खरातच्या निमित्ताने सगळ्या नेते मंडळींचे बुरखे फाटायला सुरुवात झालेली आहे. नेता प्रत्यक्ष स्टेजवरती असतो कसा आणि खाली कसा असतो त्याचे एक एक नमुने आता समोर यायला लागलेले आहेत. या अशोक खरातने, या नराधामाने ज्या पद्धतीने महाराष्ट्र नागवला, महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण, अशी प्रकरण यापूर्वी काही काही छोटी मोठी ऐकली, परंतु हे आताचे जे ऐकतोय त्याच्यामध्ये अर्ध्याधिक मंत्रिमंडळातले मंत्री, आमदार, खासदार, नेते सगळ्यांनी पार लाज कोळून प्यालेली आहेत की काय. म्हणजे सत्तेसाठी वाटेल ते अशा पद्धतीने ही जी मंडळी वागतायत ते समाजाने पाहिलं. नेता, आमदार, खासदार, मंत्री कोणी असू द्या सार्वजनिक जीवनातला, त्याच्याकडे आपण एक आदर्श म्हणून पाहत असतो. पण ही मंडळी प्रत्यक्षामध्ये कशा प्रकारे अंधश्रद्धेला बळी पडतात. म्हणजे रुपाली चाकणकरांनी आदल्या दिवशी भाषण केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान हेच आपलं खऱ्या अर्थाने जीवनाचं सार आहे वगैरे वगैरे, आणि प्रत्यक्षात रुपाली चाकणकर ह्याच त्याच्यामध्ये सामील आहेत, अशोक खरातांच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये. रुपाली चाकणकरांची अनामिका करंगळी शेजारचं बोट कापलेलं शिवसेनेच्या सुषमा अंधाऱ्यांनी उघडकीस आणलं, ते बोट का कापलं, ते अमावस्येलाच का कापलं वगैरे 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 ते उघडकीस आणलं. पण त्याच्यानंतर पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर आरोप झाले, यांचे बोट कापल्याचं समजलं. ते तर जाऊ द्या, जितेंद्र आव्हाडांनी काल विधिमंडळाच्या शेवटच्या, म्हणजे अधिवेशनाचा शेवटचा दिवस असतो त्याला, अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यावेळेस सांगितलं की 38 आमदार असे आहेत की ज्यांनी स्वतःची करंगळी कापलेली आहे. कशासाठी? काळ्या जादूसाठी. म्हणजे अशा प्रकारे राजकारणी सुद्धा किती भोंदू असतात त्याची चिरफाड ह्या अशोक खरातच्या निमित्ताने. आपण अशोक खरातच्या बाकी लैंगिक अत्याचार वगैरे ह्याच्यावरती भरपूर बोललेलो आहे, परंतु सगळे एक एक पुढारी कशा पद्धतीने लबाड, लुच्चे, लफंगे, मी हे शब्द जे वापरतोय ते जाणीवपूर्वक यासाठी वापरतोय. अशोक खरातच्या निमित्ताने फक्त रुपाली चाकणकर ह्याच टार्गेट झाल्या, पण त्या निमित्ताने आता एक एक प्रकरणे जी बाहेर येत आहेत, आणि त्याच्यामध्ये ज्या नेते, एका नेत्याने इथं म्हणे रक्ताने आंघोळ केली, स्वतःच्या मुलाचं राजकीय पोट कल्याण व्हावं यासाठी रक्ताने आंघोळ केली, आणि तो नेता तर महाराष्ट्राचा पुरोगामी नेता समजला जातो. म्हणजे हे सगळं किती दुटप्पी आहे हे, म्हणजे ते ऐकल्यावरच म्हणजे अक्षरशः घृणा येते, किळस वाटते. महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा राहिलाय का? हा इतका मुळात सनातन धर्म ह्या सगळ्या निमित्ताने फार बदनाम झालेला आहे, बदनाम. आणि जे सनातन धर्म किंवा हिंदुत्वाविषयी जे शाल पांघरून जे आतापर्यंत हिंदुत्वावरती अत्याचार, अन्याय वगैरे ह्या विषयावरती लगेच आवाज उठवतात आणि डरकाळ्या फोडतात, त्याच्यापैकी एकही बहादर आता पुढे यायला तयार नाहीये. या सगळ्या अंधश्रद्धेच्या ह्या प्रकरणामध्ये अशोक खरातच्या निमित्ताने श्रद्धा, अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये अंतर राहिलेलंच नाहीये. श्रद्धा ही अंधश्रद्धा झाली जवळपास, इतका तो वाईट. त्याच्यामध्ये अशोक खरातच्या निमित्ताने लोक सर्रास हिंदू धर्मातल्या प्रथा, परंपरा, बाकीचे सगळे जे आघोरी जे विषय आहेत सगळे आघोरीचे, आता ह्याने म्हणे 4 नरबळी अशोक खरातने गेलेले आहेत. ते आता प्रकरण असा SIT जे नेमलेली आहे, त्या SIT मधून जे सगळी कागदपत्रे मिळतात ते पाहिले ते भयंकर आहेत. देवेंद्र फडणवीसांनी काल विधिमंडळामध्ये या सगळ्या प्रश्नावरती उत्तर देताना सांगितलं होतं की अशोक खरातच्या जे काय 48 व्हिडिओ, रील्स, ते CD ज्या काय बाहेर आलेल्या आहेत, ज्या सोशल मीडियावरती फेसबुक, व्हॉट्सअप, तुमच्या युट्यूब, इन्स्टावरती सगळीकडे फिरतायत, त्या ताबडतोब काढायचा. साहेब 48 तास होत आले, अजूनपर्यंत ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत तशाच आहेत. तसा का महाराष्ट्र ब्लू फिल्म पाहतोय अशा प्रकारच्या त्या व्हिडिओ क्लिप्स फेसबुकवरती, इन्स्टावरती, युट्यूबवरती इथून तिथून फिरतायत. किती विकृतपणा आहे. म्हणजे शासनाचं काही चालतं की नाही, गृह खात्याचं काही चालतं की नाही. मुळात याच्यामध्ये 3 IAS ऑफिसर आहेत, 1 IPS ऑफिसर आहे, काही वकील आहेत, म्हणजे अशी विद्वान मंडळी, नुसती राजकारणी नाहीये त्याच्यामध्ये. आणि या सगळ्याचा कहर मागे धनंजय मुंडे, त्या मागच्या प्रकरणामध्ये सरपंचाच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेला राजीनामा द्यावा लागला होता. नंतर माणिकराव ठाकरेंनी शासनाच्या कोट्यातून दुसरा फ्लॅट घेतला नावावर असताना, म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचे. आता रुपाली चाकणकर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यात कहर आणखीन नरहरी झिरवळांची आज एक नवीन व्हिडिओ क्लिप
बाजारात फिरते सोशल मीडियावरती की नरहरी झिरवळ हे स्वतःचं निवासस्थान, सरकारी निवासस्थान मुंबईतलं, त्यांच्या आता बेडरूम विषयी कोणाच्या बोलू नये, खाजगी बेडरूम ज्याचं त्याला लकला काय करायचं तिकडं नंगानाच घाला, परंतु त्या खाजगी बेडरूम मधली एक व्हिडिओ क्लिप बाहेर आली, त्याच्यामध्ये एक तृतीयपंथी तिच्या बरोबर ती नरहरी झिरवळ दाखवलेले आहेत. झालं झिरवळांची पण आता पार म्हणजे अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर बदनामी चालू झालेली आहे. हे सगळे राष्ट्रवादीचे नेमके त्याच्यात बदनाम होतात. व्हिडिओ क्लिप सगळ्या राष्ट्रवादीचा झाले. फोटो जे अशोक खरात बरोबरचे फोटो आले त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत. अशोक खरातला मदत करणारे सगळ्या पक्षाचे आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये आता आहेत, पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांच्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रिमंडळातले जवळजवळ 7-8 मंत्र्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत मुख्य प्रवक्ते जरी किती सांगत असले की अशोक खरात विषयी मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री आहेत वगैरे वगैरे, परंतु अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला आपल्या त्या अशोक खरातच्या फार्म हाऊसला 39 लाख लिटर पाणी देण्याचा आदेश हा मातोश्रीवरच्या मॅडमनी दिला होता, असा आरोप शिंदेच्या शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी आज केला. मातोश्रीवरच्या मॅडम म्हणजे कोण? रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या सौभाग्यवती. हे फार गंभीर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ठाकरेची शिवसेना जी प्रबोधनकारांचा वारसा सांगते, प्रबोधनकारांनी शेंडीतलं ब्राह्मण्य जाण त्याच्यावरती टीका केली होती. घंटा बडवणारे मला हिंदू नकोत असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, म्हणजे अंधश्रद्धेवर प्रचंड प्रहार केले. प्रबोधनकार ठाकरे आताच्या शिवसेनेमध्ये 10% सुद्धा नाहीये. त्यांचे विचार, त्यांचं बाकी तो पुस्तक त्यांची वगैरे हा साहित्याच्या बाजूला ठेवू, परंतु हे सगळे जर नीतिमंडळांची एक नावं जर पाहिली, ते आरोप प्रत्यारोप जे होत आहेत आता हे जर पाहिलं तर काय चाललंय. लोकांची पोटापाण्याचे प्रश्न बाजूला राहिले. गॅस टंचाईमुळे लोक हॉटेल बंद पडतायत, वडापाव चहापाव सगळे बंद पडतायत, कारखाने बंद पडतायत, हे विषय सगळे बाजूला. अशोक खरात सोशल मीडियावरती फुल अशोक खरात आलेला आहे. आता अशोक खरात हा कोणत्या जातीचा आहे, तो ब्राह्मण आहे का मागासवर्गीय, याच्यावरती परत मंथन सुरू झालं. त्याची प्रॉपर्टी 500 कोटीची आहे. त्याच्या प्रॉपर्टीवरून सुरुवात झाली. त्याचे सगळे बँकेचे ट्रान्झॅक्शन, बँकेचे त्याचे अकाउंट सगळे सील केलेले आहेत. त्याचे ट्रान्झॅक्शन कोणकोणती, पैसे त्याला कोणी कोणी दिले. राज्य मंत्रिमंडळातील जयप्रकाश रावळ यांनी ईशानेश्वर मंदिरासाठी 1.5 कोटी रुपयाचा निधी, म्हणजे शासनाचा निधी, तुमचा आमचा करदात्यांचा पैसा त्या मंदिरासाठी खर्च केला. ज्या मंदिरामध्ये महिलांवरती उघड अत्याचार होत होते. आता ह्याला अत्याचार म्हणाव की नाही हा भाग कुकडचा, कारण जे काही व्हिडिओ सगळे फिरतायत त्याच्यामध्ये दोघांच्या संमतीने सगळा काय कारभार चालू आहे. म्हणजे हे याचं समर्थन बिलकुल करत नाही, परंतु अशोक खरातवरती एखादा कोर्ट ट्रायल ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस ह्या गोष्टीमध्ये सगळं खरं काय समोर येईल. परंतु सगळे जे प्रकार पाहिले की 38 आमदारांनी करंगळी कापली असं जितेंद्र आव्हाड भर सभागृहात सांगतात. त्या 38 आमदारांची यादी त्यांच्याकडे आहे. ते मला हे इतकं एक भयंकर हे किस्से सगळे ऐकले ना. आणि हा बाबा सांगा जोडप्यांच्या बाबतीमध्ये, कित्येक जोडप्यांच्या बाबतीमध्ये मागे एक तो किस्सा तो ऐकतो, तो फार भयंकर होता की एका उद्योजकाला एका सरकारी अधिकाऱ्या महिलाबरोबर संबंध ठेवायला सांगितले का तुमच्या दोघांची नाड जुळते आणि तुमच्या दोघांचं फार खूप कल्याण होऊ शकतं. नंतर त्या बाईंना सांगितलं की त्या उद्योजकाला सांग तुझ्यापासून मी गरोदर आहे, मला 5 कोटी रुपये पाठवून दे. 5 नाही 25 कोटी रुपये पाठवून दे. दिले ना पाठवून. अरे काय चाललंय, हे सगळे रोज छापून येतंय ना, ते ऐकल्यावरती मती गुंग होती. अशा प्रकारचे हे सगळे किस्से आहेत. आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही परवा विधिमंडळामध्ये सांगितलं की हे सगळे अश्लील व्हिडिओ ताबडतोब डिलीट झाले पाहिजेत. एकही तुमच्या हातात आहे की नाहीये, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगून या संदर्भामध्ये ताबडतोब ऍक्शन घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं जे विकृतीकरण सुरू आहे, आता आम्ही मागे सहज माहिती घेतली, आता तो गुगलवरती सर्वाधिक सर्च काय जर होतंय त्या अशोक खरातचे व्हिडिओ क्लिप्स. आणि अशोक खरात कोण, त्याचे 48 का 150 ते व्हिडिओ क्लिप्स कोणत्या कशा, ते एकाने पाहिलं का तो 17 जणांना फॉरवर्ड करतो. इतका नालायकपणाचा कळस चाललेला आहे. महाराष्ट्रामध्ये हे जे विकृतीकरण हे थांबलं पाहिजे. ज्या अशोक खरातच्या निमित्ताने संपूर्ण राजकारणाचेच आता पोस्टमॉर्टम करायची वेळ आलेली. की राजकारणाचा नेता हा किती, पूर्वीचे नेते जर आपण पाहिले त्यांच्या पायावर डोकं ठेवा वाटायचं, कारण तो नेता त्यागी असायचा, एक पैशाचा भ्रष्टाचार करायचा नाही, तो स्वच्छ चारित्र्याचा असायचा. कोणीही स्त्री असू दे तिला सन्मानाने तिला वागणूक द्यायचा. पण हे आताचे नेते मंडळी सगळे एक एक पाहिले. आणि आता नरहरी झिरवळ, जे नरहरी झिरवळांना आपण अत्यंत आदिवासी मंत्री म्हणून त्यांना त्यांचा गौरव करतो, एक
सर्वसामान्य आदिवासी भागातून आलेला कार्यकर्ता, तो फार चांगल्या प्रकारे काम करतो. पण त्यांच्या बेडरूम मधला तो सीन पाहिला आणि आता त्याच महिलेबरोबरचे फोटो अन्य मंत्र्यांबरोबर ते सगळे फिरतायत. अरे काय म्हणजे फडणवीस साहेब, तुमच्या मंत्रिमंडळामध्ये असे सगळे गणांग जर भरले असतील तर तुमच्यासारख्या सज्जन माणसाची पण ती बदनामी आहे. भाजपची सोडा, भाजपमध्ये सुद्धा नाव बाहेर आले नाहीत. याच्यामध्ये लोकांना शंका यायला लागलेली आहे की ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिंदेच्या शिवसेनेच्याच मंत्र्यांची सगळी बाहेर प्रकरणं काय आहेत, त्यांच्याशी रिलेटेड व्हिडिओ काय आहेत, ह्याच्या तर राजकारणाचा भाग आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांना दाबण्यासाठी किंवा ह्या सगळ्यांना ताब्यात ठेवण्यासाठी तर राजकारण सुरू नाही ना, हे फडणवीस साहेब तर करत नाहीत ना, अशी सुद्धा आता शंका घ्यायला लागलेली आहे. म्हणजे अशोक खराच्या निमित्ताने महाराष्ट्रभर जे काही आता सुरू आहे राजकारण कसलं, हे गचकरण आहे सगळं. हे पाहिल्यावरती जन तुम्ही बोललं पाहिजेत, तुम्ही परखडपणे तुम्ही व्यक्त झाला पाहिजेत या नेत्यांच्या बाबतीमध्ये, जे असे नालायक नेते आहेत त्यांच्या बाबतीमध्ये, सर्वांच्या बाबतीमध्ये. म्हणजे अजूनही समाजामध्ये चांगले सज्जन, सुसंस्कृत, अभ्यासू, लोकाभिमुख, समाजासाठी स्वतःचं आयुष्य वाहिलेले असे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांना वाटतं हे काय चाललंय, हे काय भाषण नाही करत आहे, हे तुम्ही याच्यामधून विचारायला प्रवृत्त व्हा, तुम्ही व्यक्त व्हावं म्हणून खास हा व्हिडिओ केलेला आहे. धन्यवाद.